Exercise 2.4 example number 13. एक्झाम्पल काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. अ बॉल इज थ्रोइंग इन द एअर. बॉल हवेत फेकला आहे. इट्स हाईट ॲट एनी टाइम टी इज गिव्हन बाय. ही हाईट दिलेली तिची ॲट एनी टाइम टी. एच इज इक्वल टू 3 + 14t - 5t स्क्वेअर. फाइंड द मॅक्झिमम हाईट इट कॅन रिच. जास्तीत जास्त त्याची हाईट काय असू शकते ही आपल्याला काढायची. हे दिलेलं हाईटचं इक्वेशन दिलेलं आहे. एच इज इक्वल टू 3 + 14t - 5t स्क्वेअर इज द हाईट ऑफ द बॉल. त्यालाच आपण काय केलं विथ रिस्पेक्टिव्ह टी डिफरन्शिएट केलं, कारण तिथे टी हा व्हेरिएबल आहे. फर्स्ट डिफरन्शिएशन आहे dh/dt. 3 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे 0. टी चा 1 आला त्याच्यामुळे हे 14 आले. टी स्क्वेअरचा 2t आला. 2t × 5 म्हणजे ती आली -10t. याला आपण नंबर 1 दिला. आता मॅक्झिमम हाईट काढायची म्हणून फॉर मॅक्झिमम हाईट हा जो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह असतो तो आपल्याला 0 घ्यायचा असतो. म्हणजेच 14 - 10t = 0 आलं. याचाच अर्थ 10t = 14 आलं. म्हणजे t = 14/10. 10 न जर 14 ला डिवाइड केलं तर एक 0 म्हणून एक डेसिमल मागे घेतला आपण 1.4 आलं. आता हे जे इक्वेशन आहे त्याला परत एकदा डिफरन्शिएट केलं आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतला d2h/dt स्क्वेअर. 14 चा डेरिव्हेटिव्ह 0 आला आणि -10t चा फक्त आला -10. आता ह्याच्यामध्ये व्हेरिएबल नाहीच आहे त्याच्यामुळे t = 1.4 ला ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह हे चेक करत बसायची गरज नाही. डायरेक्ट -10 <0 आहे. याचा अर्थ देअरफॉर बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट h इज मॅक्झिमम ॲट t = 1.4 सेकंड. म्हणजे h म्हणजे काय आपली हाईट आहे, ही काय आहे मॅक्झिमम ॲट कुठं t = 1.4 सेकंड. मग आता मॅक्झिमम हाईट काढायची आपल्याला. मॅक्झिमम हाईट काढायची म्हणजे काय करायचं, t = 1.4 जे आहे हे आपल्या h = जी दिलेलं आहे त्याच्यामध्ये मांडून टाकायचं. देअरफॉर h = 3 × आपल्याला 3 + 14t - 5t स्क्वेअर असं आहे. म्हणजे 3 + 14 t ची व्हॅल्यू 1.4 - 5 × 1.4 चा स्क्वेअर. 14चा 14 चा स्क्वेअर माहिती असतो आपल्याला 196 आहे. 1 डेसिमल इथं मागे घेतला. हे 14 चा स्क्वेअर आहे 196. 1 + 1 स्क्वेअर असल्यामुळे 2 डेसिमल मागे सरकलं. ह्या दोघांची ॲडिशन केली 22.6 आली, कारण की हे 19 + 3 22 झाले. 6 ॲज इट इज राहिलं. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं ते 9.80 आलं. हा पुढचा पॉईंट जो आहे तो कॅन्सल केला. 22.6 मधून 9.8 मायनस केले 12.8 आला. देअरफॉर h = 12.8. म्हणजे तो जो काही बॉल फेकला गेलेला आहे त्याची मॅक्झिमम हाईट काय असणार आहे. देअरफॉर द मॅक्झिमम हाईट ऑफ द बॉल इन द एअर इज 12.8 युनिट्स. त्याला युनिट काहीच दिलेलं नव्हतं, सेंटीमीटर मीटर, म्हणून आपण त्याला काय केलं युनिट्स असं लिहिलेलं आहे. एकदम सोप्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत हे. त्यानंतर आता आहे 15 नंबरचा प्रॉब्लेम. 15 नंबरचा प्रॉब्लेम काय तो वाचून दाखवतो मी पहा. अँड ओपन सिलेंड्रिकल टँक म्हणजे एक घरातली समजा पाण्याची टाकी, त्याचं झाकण आपण काढून टाकलेलं आहे. हुज बेस इज अ सर्कल. त्याचं जे गोल असतं खालचं असतं ते सर्कल म्हणजे गोल असतं. इज टू बी कन्स्ट्रक्टेड ऑफ मेटल शीट. कुठल्या तरी मेटलपासून आपल्या घरी तांब्याची, पितळीची, स्टीलची टाकी असते. सो एज टू कंटेन अ व्हॉल्यूम ऑफ πa³ सेंटीमीटर. त्याचा व्हॉल्यूम जे आहे त्याच्यामध्ये पाणी जे भरलं जाणार आहे त्याचं व्हॉल्यूम आहे πa³ क्युबिक सेंटीमीटर. त्यानंतर फाइंड द डायमेन्शन सो दॅट शीट रिक्वायर्ड इज मिनिमम. त्याची आपल्याला टाकी तयार करायची किंवा ते सीट जे आहे त्याचे डायमेन्शन्स काढायचे की ते मिनिमम आपल्याला तो पत्रा काय जे असेल धातू लागण्यासाठी. मग आता टाकी त्याचा बेस सर्कल आहे म्हणजे त्याची रेडियस आपल्याला कन्सिडर करावं लागेल आणि टाकीची हाईट. लेट r सेंटीमीटर बी द रेडियस. लेट r सेंटीमीटर बी द रेडियस ऑफ द बेस सर्कल. बेस सर्कल जे आहे त्याची रेडियस आपण r घेतली. अँड h बी द हाईट ऑफ द ओपन सिलेंड्रिकल टँक म्हणजे ज्याला झाकण नसलेलं ओपन सिलेंड्रिकल. त्याच्यासोबत s हा काय घेतला त्याचा सरफेस एरिया ऑफ द सीट. s इज द सरफेस एरिया ऑफ द सीट. आपल्याला त्याचा व्हॉल्यूम दिलेला आहे पहा. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ द सिलेंड्रिकल टँक. व्हॉल्यूमचा हा जो फॉर्म्युला आहे सिलेंड्रिकल कुठलाही सिलेंडर जे आहे त्याचा व्हॉल्यूम काढण्याचा फॉर्म्युला असतो πr²h.
हा जो काही व्हॉल्यूम आहे पाय आर स्क्वेअर एच, तो आपल्याला पाय ए क्यूब असा दिलेला आहे, पाय ए क्यूब. मग हा पाय पाय कॅन्सल झाला. एच इज इक्वल टू हा जो आर स्क्वेअर इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तो इकडं काय आला डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे एच इज इक्वल टू ए क्यूब अपॉन आर, ही एच ची आपल्याला व्हॅल्यू मिळाली. आता सरफेस एरिया ऑफ ओपन सिलेंड्रिकल टँक. सरफेस एरिया काढायचा म्हणजे एकतर जो तळ भाग आहे त्याचा सर्क्युलर आहे, सर्कलचा एरिया आपल्याला माहिती पाय आर स्क्वेअर असतो, आणि सिलेंड्रिकल जो भाग आहे त्याचं जे वक्रपृष्ठ आपण मराठीमध्ये होतं पहा वक्रपृष्ठफळ आणि कर्व्ड सरफेस ऑफ द सिलेंडर, त्याचा फॉर्म्युला असतो 2 पाय आर एच, म्हणजे कर्व्ड सरफेसचा एरिया आणि तळाचा एरिया बेस एरिया, हे दोघांची जर ऍडिशन केली तर आपल्याला ओपन सिलेंड्रिकल म्हणजे झाकण नसलेल्या सिलेंड्रिकलचा सरफेस एरिया मिळाला. आणि हाच सरफेस एरिया म्हणजे इतकं आपल्याला ते शीट लागणार आहे. त्याला काय केलं मग आता एस इज इक्वल टू आपण एस सरफेस एरिया कन्सिडर केला होता, हा 2 पाय आर ॲज इट इज, एचची जी व्हॅल्यू आपण काढलेली आहे ए क्यूब अपॉन आर स्क्वेअर ती मांडली प्लस पाय आर स्क्वेअर, एक आर इथला कॅन्सल झाला म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये आर राहिला. आता हे जे काही इक्वेशन तयार झालेले ह्यालाच काय केलं मी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू आर, ds बाय डी आर. ह्याच्यातला 2 पाय ए क्यूब हा कॉन्स्टंट आहे पहा तसाच राहिला, आणि 1 बाय आर म्हणजे 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर असतो, तसं 1 बाय आर चा आला मायनस 1 अपॉन आर स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू आर असल्यामुळं, प्लस पाय ॲज इट इज आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह परत आला 2r, म्हणून हे लिहिलं 2 पाय आर, याला दिला नंबर 1. आपल्याला सीट कसं पाहिजे मिनिमम पाहिजे, म्हणजे कमीत कमी सीटमध्ये आपली ती टाकी बनली पाहिजे. फॉर मिनिमम सीट एरिया ds बाय डी आर काय घेत असतो आपण 0. केव्हा पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला की लगेच तो मिनिमम आहे का मॅक्झिमम आपल्याला उत्तर काढायचं, त्याच्यावरून तो 0 घ्यायचा आणि त्याच्यावरून जे काही व्हेरिएबल असेल त्याची किंमत काढायची. मग हा जो काय आहे आपला हा 2 पाय ए क्यूब इंटू मायनस 1 बाय आर स्क्वेअर, हा मायनस इकडे घेतला मी, प्लस 2 पाय आर इज इक्वल टू 0. हाच निगेटिव्ह जर मी तिकडे घेतला तर पॉझिटिव्ह आला, म्हणजेच 2 पाय ए क्यूब अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 पाय आर, 2 पाय आणि हा 2 पाय कॅन्सल झाला. हा आर क्यूब डिनॉमिनेटरचा इकडे घेतला मल्टिप्लिकेशन मध्ये आला, म्हणजेच ए क्यूब इज इक्वल टू आर क्यूब आलं, त्याचाच अर्थ आर क्यूब इज इक्वल टू ए क्यूब आला. दोघांचं क्यूब रूट जर घेतलं तर आर इज इक्वल टू काय आलं ए, म्हणजे त्याची जी बेस सर्कल होतं त्याचा जी रेडियस आहे ती मिळाली आपल्याला ए. आता इक्वेशन 1 जे आहे त्याला मी काय केलं परत एकदा डिफरन्शिएट केलं. पहा हा जो आर स्क्वेअर आहे, हा आर स्क्वेअर जर मी न्यूमरेटर मध्ये नेला तर आर रेस टू मायनस 2 होतो, तर आर रेस टू मायनस 2 घेऊन त्याचा मी डेरिव्हेटिव्ह काढलाय. काय येणार आहे मग हे सेकंड डेरिव्हेटिव्ह 2s अपॉन डी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 पाय ए क्यूब ॲज इट इज, पहा हा 2 पाय ए क्यूब ॲज इट इज. त्याच्यानंतर हा मायनस 2 पाय ए क्यूब, ही मायनस साईन इथं घेतलं, मायनस 2 पाय ए क्यूब. आर रेस टू मायनस 2 जर घेतलं तर एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरला तर मायनस 2 म्हणजे एन इंटू आर रेस टू एन मायनस 1 म्हणजे मायनस 2 मायनस 1 हे झाली मायनस 3, आणि 2 पाय आर मधला आरचा डेरिव्हेटिव्ह 1 आला म्हणून हे आली 2 पाय. परत एकदा बघा आर रेस टू मायनस 2 आहे, त्याच्यामध्ये एन आहे मायनस 2 इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 असतं म्हणजे आर रेस टू मायनस 2 मायनस 1 म्हणजे हे झाले मायनस 3. हा मायनस प्लस झाला, 2 इंटू 2 झाली 4 पाय ए क्यूब, आणि हा आर रेस टू मायनस 3 जो निगेटिव्ह होता पॉवर त्याला मी परत लगेच डिनॉमिनेटर मध्ये आणलं, ते आर रेस टू प्लस 3 प्लस 2 पाय ॲज इट इज. आता ॲट आर इज इक्वल टू ए आपल्याला जो काय आर काढलेला आहे तो इथं आपल्याला पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह ते पाहायचं आहे. ह्याच्यामध्ये आर ची किंमत ए मांडून टाकली तर d2s अपॉन डी आर स्क्वेअर 4 पाय ए क्यूब अपॉन आर ची व्हॅल्यू ए आहे म्हणजे परत इथे ए क्यूब आला प्लस 2 पाय, ए क्यूब कॅन्सल झालं, 4 पाय प्लस 2 पाय 6 पाय आले, पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती 22.3.142 म्हणून हे काय आलं पॉझिटिव्ह. मग सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय सांगते आपल्याला, हे जर पॉझिटिव्ह असेल तो आपल्याला जो काय सरफेस एरिया जो आहे तो काय आहे मिनिमम. बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट एरिया ऑफ द सीट इज मिनिमम, म्हणून त्याचा जे सीट आहे त्याचा एरिया हा कसा असला पाहिजे सगळ्यात कमी असला पाहिजे. मग एचची जी आपली हे होती एच इज इक्वल टू काय काढलेलं होतं आपण ए क्यूब अपॉन आर स्क्वेअर, ह्याच्यामध्ये जर आपण आर ची किंमत मांडली तर काय होईल मग एच इज इक्वल टू ए क्यूब अपॉन आर स्क्वेअर होता, आरची व्हॅल्यू ए आहे म्हणून हे ए स्क्वेअर झालं, ए क्यूबला ए स्क्वेअरनं डिवाइड केलं ए आलं.
म्हणजे हाईट काय मिळाली त्याची ए, आणि रेडियस पण काय मिळाली होती ए. म्हणजे त्या सिलेंड्रिकल टँकची हाईट आणि रेडियस हे दोन्ही कसे आहेत, सारखेच आहेत. देअरफॉर म्हणजे त्याची डायमेन्शन्स, देअरफॉर रेडियस ऑफ द बेस ऑफ द सिलेंड्रिकल टँक इज ए सेंटीमीटर. त्याची रेडियस ही ए सेंटीमीटर आली अँड हाईट इज ऑल्सो ए सेंटीमीटर. त्याची हाईट सुद्धा काय आहे, ए सेंटीमीटर्स आहे. तर हे आपलं 15वं एक्झाम्पल संपलं. पुढच्या व्हिडिओ